ग्रीजिंग म्हणते पप्पा काय म्हणतो ट्रॅक्टरचा हा? आवाज दिसत नाही ना. नाही. ह्यामध्ये जेव्हा आपण बेसल डोस देतो तर ज्या प्रकारचा तुमचा आता हा प्लॉट दिसतोय तर एक खरंच विचारण्याची इच्छा होते की आपला बेसल डोस कसा असतो आणि त्यामध्ये आपण काय काय कन्सिडर करतो, काय काय बेसल डोसमध्ये देतो. बेसल डोसची तयारी साधारणपणे शेणखताची जी तयारी आहे ती 4 महिन्यापासून आम्ही त्याला तयारीला लागतो. मागील वर्षाच्या टोमॅटोच्या पिकाचे अवशेष व्यवस्थित कुजवून घेतले जातात. त्यावर ट्रायकोसोडोपॅसिलो कंपोस्टिंगचे बॅक्टेरिया वापरले जातात आणि पोल्ट्रीचं खत, शेणखत हे साधारण 4 महिन्यापासून त्याच्या 2 पलट्या करून जमिनीत सरीमध्ये काही आणि मोकळं काही असं पांगवलं जातं. दाणेदार आणि रासायनिक खतांचा पिकाच्या व्हरायटीचा अभ्यास करून, जर नवीन व्हरायटी असेल तर त्यानुसार अभ्यास करून आणि सीझनचा अभ्यास करून ते केलं जातं. ह्या वर्षीच्या रासायनिक खतामध्ये 14-25-14 2 बॅग पोटॅश, रिजंट इत्यादी केमिकल ॲप्लिकेशन फर्टिलायझरचं केलेलं आहे. त्याचप्रमाणे निमकेकचा ट्रायकोसिडोपॅसिलोव्हॅम आणि वेगवेगळे 7 प्रकारचे बॅक्टेरिया त्यामध्ये कल्चर करून 20 दिवस ते कल्चर ठेवून आपण ते जमिनीत टाकलेले. हो, बेसलमध्येच दिलेले आहे. त्यामुळं जमिनीमधून येणारी फायटोप्थोरा, मर किंवा लेट ब्लाईटचे जे फंगस आहेत ते जमिनीतच त्यांचा नायनाट होतो आणि त्यावर विशेष काम करावं लागत नाही. सर, पुढचा प्रश्न, एप्रिल-मे महिन्यातील लागवडीसाठी टोमॅटोच्या कोणत्या जाती विचारात घेतल्या पाहिजेत? हा एक सर्वांचा जनरल प्रश्न असतो की कोणत्या व्हेरायटी या हंगामात चालतात आणि त्या कशा निवडायच्या. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जर उन्हाळी व्हरायटी पावसाळ्यात लागवड झाली तर त्याचं वाईट परिणाम पावसाळ्याच्या सीझनला होतो. ते फळांना व्यवस्थित रंग न येणे, क्रॅकिंग येणे आणि पर्यायाने खूप मोठं नुकसान होतं. म्हणून साधारणपणे 15 एप्रिलपर्यंत उन्हाळी हंगाम समजला जातो. 15 एप्रिलपर्यंत आपण 10-57, सिजंटाची 10-57, सिजंटाचीच 62-42, वीरची 21-82 इत्यादी व्हरायटी आपण लावू शकतो. त्याचप्रमाणे ह्यावर्षी नवीनच नाथ सीड्सची 1894 ही व्हरायटी आलेली आहे, अतिशय सुंदर रिपोर्ट आहेत, ती पण आपण लावू शकतो. त्यानंतर पावसाळी हंगाम 25 एप्रिलनंतर ग्राह्य धरला जातो. त्यासाठी क्लाउड सीड्सची 204 ही एक व्हरायटी आहे. मेघदूत सिजंटाची एक चांगली व्हरायटी आहे. सेमिनिस्टची आर्यमान ही एक चांगली व्हरायटी आहे. ह्या व्हरायटींसोबत जाऊ शकतात. त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामात आन्सलचे सुद्धा चांगले रिपोर्ट आहेत. तर पावसाचं प्रमाण आपल्या परिसरात किती आहे ते पाहून तुम्ही योग्य व्हरायटीची निवड करू शकता. सर, आता व्हेरायटी आपण निवडली, जसं तुम्ही मार्गदर्शन केलं, तर ही व्हेरायटी निवडल्यानंतर योग्य रोपे ही कशी निवडावीत? म्हणजे नर्सरीमधून आपण जी रोपं घेतो त्यामध्ये आपण काय ऑब्झर्व केलं पाहिजे आणि कशा प्रकारे ती निवड केली पाहिजे? साधारणपणे 99% शेतकरी एकदा रोपं बुक केली कदाचित फोनवरच बुक करतात आणि नर्सरीकडे व्हिजिट पण करत नाहीत. सर्वात टोमॅटोचा जो मूलमंत्र आहे उत्पन्नाचा तो नर्सरीशी निगडीत आहे. साधारणपणे 25 दिवसाचं रोप लागणीसाठी योग्य असतं. त्यानंतर त्याला कडकपणा येतो आणि त्याचा थेट उत्पन्नावर परिणाम होतो. त्यापेक्षा 20 दिवसापेक्षा कमी वयाचं जर रोप लावलं तर ते मर त्याची होते आणि टेम्परेचर जे उन्हाळी सीझनला असतं त्यामध्ये ते लवकर सेट होत नाही. म्हणून साधारणपणे 22, 23, 24 दिवसांची रोपं लावलेलं बेस्ट आहे. त्याचप्रमाणे नर्सरीची निवड करताना चांगल्या दर्जाची रोपं पुरवणारी नर्सरी निवडावी आणि आपल्या घरापासून साधारणपणे आपल्याला 2-3 व्हिजिट 25 दिवसाच्या कालांतरात करता येतील अशा पद्धतीचीच नर्सरी निवडावी, जेणेकरून आपलं तिथे लक्ष राहील. प्लॉटवर लागवडीच्या आदल्या दिवशी जर रोपं आली आणि ते जर उंच वाढलेली असतील तर ते लवकर सेट होत नाही, उत्पन्न पुरेसं देत नाहीत, आपले सगळे कष्ट वाया जातात. म्हणून साधारण 4-4.5 इंच उंचीची 20 ते 25 दिवस वयाची कणखरता म्हणजे हार्डनिंग त्याची प्रॉपर झालेली अशा पद्धतीची रोपं, ज्यावर कोणतंही बॅक्टेरियल इन्फेक्शन नसेल, कोणत्याही प्रकारची टोटा ॲब्सोल्युटा असेल, नागाळे असेल, याची टोच मारलेली पानं नसावीत, अतिशय हेल्दी चांगल्या क्वालिटीचीच रोपं
ही मागवावीत आणि त्याची लागवड करताना साधारणपणे दक्षिणोत्तर लागवड असावी आणि प्रत्येक रोप लावताना व्यवस्थित दाबून घेतलं जाईल याची काळजी घ्यावी. नर्सरीची निवड करताना मागील 2-3 वर्षामध्ये ज्या नर्सरीचे चांगले रिपोर्ट आहेत अशा नर्सरीज प्रेफर करावी. नातेवाईक किंवा मित्राची आहे किंवा असं ह्या भावनिक गोष्टींना बळी न पडता प्रॅक्टिकली प्रोफेशनल शेतीचा विचार करून चांगल्या नर्सरीचेच रेफरन्स घ्यावा. धन्यवाद सर. एक बाब ही लक्षात आली की नर्सरीत रोपं बुक केल्यानंतर डायरेक्ट शेवटच्या दिवशी रोपं घेऊन येण्यापेक्षा मधात 2-3 व्हिजिट करणं आवश्यक आहे. काही रोग कीड आहे का हे आपण स्वतः लक्ष घालून बघणं आवश्यक आहे. सर पुढचा प्रश्न असा की टोमॅटोमध्ये आपण सर्व जाणतोच की मल्चिंगचा खूप मोठा रोल असतो आणि अजित सरांच्या शेतामध्ये आता हे जे मल्चिंग दिसतंय तर सर हे विचार असं वाटतंय की हा मल्चिंग पेपर जो आहे तो कोणता आहे आणि त्याची निवड आपण काय आधारावर करायला पाहिजे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. साधारणपणे मल्चिंग ज्या वेळेला शेतकरी निवडायला जातो, बाजारात घ्यायला जातो, तर त्यावेळेला सगळ्यात पहिलं बजेटचा विचार केला जातो. पिकाची गरज काय आहे, आपला सीझन कोणता आहे, यावर्षीचे पिकांवर सकिंग पेस्टचे अटॅक कोणते आहेत, याचा कोणत्याच गोष्टीचा विचार केला जात नाही. फक्त जाऊन बजेट किती आहे आणि किती खर्च होईल, किती वाचवता येईल इतकाच विचार केला जातो. आणि सर्वात सेन्सिटिव्ह सीझन हा उन्हाळी मानला जातो टोमॅटोमध्ये. जर योग्य मल्चिंग पेपरची जर निवड झाली नाही तर त्याचा थेट परिणाम आपल्या पिकाच्या वाढीवर होतो. तर मी साधारण 4 वर्षापासून गिनिगर कंपनीचा मल्चिंग पेपर वापरतो. ही काही प्रमोशन नाही किंवा पेड हा विषय नाही. गिनिगर पेपर वापरण्याचं कारण असं की आपले सीझन जो पूर्ण उन्हाळी आहे याच्यामध्ये हलकं रॉ मटेरियल वापरून जर बनवलेला पेपर असेल तर जमिनीचं टेम्परेचर ह्या उष्णतेच्या कालखंडात वाढून जातं. त्याच्यामध्ये रूटचा प्रॉपर विकास होत नाही. मुळ्यांचं वाढणं चांगली झाल्यामुळे वरची कॅनोपी पण चांगली होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी फक्त मल्चिंगमुळे चांगले मल्चिंगची जर निवड केली तर आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास होत नाही. साधारणपणे मी 4 वर्षापासून हेच मल्चिंग वापरतो आहे आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा ते वापरायला सांगतो आहे. आता मी 1-2 मिनटात त्याचं अर्थशास्त्र तुम्हाला सांगतो. साधारण मल्चिंगपेक्षा ह्या बाकीच्या कंपन्यांपेक्षा यांचे 30% रेट जास्त असतात. पण आपण ज्या प्लॉटमध्ये आता उभे आहोत तो प्लॉट फक्त 34 दिवसाचा आहे. तर 34 दिवसांच्या हिशोबाने प्लॉटची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, त्याची कॅनोपी, पानांचं लस्टर, ह्या गोष्टी आपल्याला ते जे 30% आपले जे एक्स्ट्रा पैसे जातात त्यापेक्षा खूप जास्त बेनिफिट करून देणार आहेत. तर निवड करताना गिनिगरचंच घ्या असं नाही, पण चांगली चौकशी करून त्यात कोणतं मटेरियल चांगलं आहे की नाही, त्याचे मागील 2-3 वर्षाचे रिपोर्ट पाहूनच मल्चिंग पेपरची निवड करावी. साधारणपणे उन्हाळी सीझनसाठी पांढऱ्या रंगाचं मल्चिंग वापरावा. 30 मायक्रॉनचा असेल तर बेस्ट. लागवड करताना 5 बाय 5 फूट 2 सरीतलं अंतर आणि 45 सेंटीमीटर 2 रोपांमधलं अंतर असावं. धन्यवाद. तर मल्चिंगचं स्पेसिफिकेशन आपल्या लक्षात आलं तर ते स्पेसिफिकेशन वापरून भले ही कंपनी नसेल एखादी वेगळी कंपनी, परंतु आपण क्वालिटी जपणं महत्त्वाचं आहे आणि त्याचा डायरेक्ट फरक आपण आत्ता प्लॉटमध्ये सुद्धा बघितला आहे. सर आता हा जो उन्हाळी हंगाम आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं की टेम्परेचर खूप जास्त असतं आणि टोमॅटो हे त्यापैकी एक सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. तर इथे आपण पाण्याचं जे व्यवस्थापन आहे टोमॅटो पिकासाठी आपल्या ते कशा प्रकारे करतो? टोमॅटोच्या पिकाच्या वाढीमध्ये पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. पाण्याचं नियोजन करणं ही खूप अनन्यसाधारण बाब आहे. अतिशय डोळ्यात तेल घालून आपण म्हणू पाण्याचं काटेकोर नियोजन करायला लागतं. तर मी ह्या प्लॉटमध्ये एक 16 mm आणि एक 20 mm अशी 2 लॅटरल टाकलेले आहेत पाण्याच्या नियोजनासाठी, जेणेकरून पूर्ण बेड भिजतो आणि पूर्ण बेड भिजल्यामुळं चारही बाजूंनी त्याला न्यूट्रिशनची उपलब्धता होते, मुळ्यांचा चांगला विकास होतो. जनरली काय होतं, आपण एकाच बाजूला लॅटरल टाकतो आणि लॅटरलच्या विरुद्ध बाजूला
ज्यावेळेला आपला सीझन संपतो त्यावेळेला जर पेपर काढला तर ते न्यूट्रिशन तसंच पडलेलं आहे, तिथं मुळ्या पण नाही आहेत. म्हणजे हे अनुभवाने लक्षात आली ही गोष्ट, म्हणून मी 2 लॅटरल टाकतो. 2 लॅटरलमुळं आपला जो खताचा बेनिफिट आहे आणि मुळ्यांचं जे मुळ्यांची जी ग्रोथ आहे ती चांगली मिळते. अशा पद्धतीने परत टेम्परेचर नियंत्रणासाठी आपण स्प्रिंकलर टाकलेले आहेत. साधारण 10 बाय 10 अंतरावर मायक्रो स्प्रिंकलरचं मी उपाययोजना केलेली आहे. तर साधारणपणे 2 दिवसातून एकदा 20 मिनटासाठी हे स्प्रिंकलर मी वापरतो. गुगल वेदरचा वापर करून पुढच्या 2 दिवसात टेम्परेचर वाढणार असेल तर त्याचा वापर केला जातो, गरज असेल तेव्हाच. आणि प्रत्येक वेळेला फक्त पाण्यासाठी नाही वापरत, तर त्याच्यामधून EM म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझमचं कल्चर मी त्यातून देतो, नीम ऑइल देतो, करंज ऑइल देतो, वेस्ट डिकम्पोजर देतो, टप्प्याटप्प्यात देतो. याचा थेट फायदा पुढचे पानांचं लस्टर असेल, कॅनोपी असेल याच्यासाठी मिळून जातो. आणि सकिंग पेस्टचा पण अटॅक कंट्रोलमध्ये राहतो या सगळ्या गोष्टींमुळे. त्याचप्रमाणे पिकाच्या कालावधीमध्ये 8 वेळा अमावस्या आणि पौर्णिमा येतात, तर त्यामध्ये व्हर्सेटिलियम लेकेनी, बॅसिलस सबटिलस आणि बिवेरिया यांचा वापर मी स्प्रिंकलरमधून देतो. तर ही आपली फार्मर प्रॅक्टिस आहे, याची काही कुठं तुम्हाला शिफारस मिळणार नाही. तर त्याचा जमिनीतले कोश, अंडी आणि बॅक्टेरियाचे स्पोर्स जाळण्यासाठी ह्या गोष्टींचा मला फायदा दिसून आला आहे. म्हणजे ही माझी फार्मर प्रॅक्टिस आहे. तर अशासाठी 2 कारणांसाठी हे स्प्रिंकलर मी टाकलेले आहेत. सर, याच्यामध्ये आपलं हे पाणी व्यवस्थापन करताना आपण 2 लॅटरल जे ठेवलेले आहेत, तर हे साधारणतः किती दिवसाच्या अंतराने आपण पाणी सोडतो आणि किती वेळ सोडतो, आणि हा जो वेळ आहे आणि हे जे अंतर आहे 2 पाण्यांमधलं, हे कसं आपण डिसाईड करायचं? हां, तर असे भरपूर वेळा विचारणा केली जाते की किती दिवसांनी पाणी सोडू, काय करू. हे सगळं प्लॉटवर डिपेंड आहे, हवामानाच्या स्थितीवर डिपेंड आहे आणि पिकांच्या स्टेजला. आता व्हेजिटेटिव्ह ग्रोथची ह्या प्लॉटची स्टेज आहे, याला पाण्याची खूप गरज आहे. म्हणून त्या परिस्थितीनुसार स्वतः प्लॉटमध्ये 2 वेळा दिवसभरातून 2 ते 3 वेळा व्हिजिट करून प्लॉटची पाण्याची गरज काय आहे हे प्लॉट बघूनच ठरवावं लागेल. असं ठोकताळ्याने सांगता येणार नाही, पण साधारणपणे जर चांगल्या दर्जाचं मल्चिंग असेल, जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असेल, तर 2 दिवसाआड 1 तासाभरासाठी पाणी देणं योग्य आहे. पण मी म्हणतो 1 तास म्हणून तर 1 तास नाही, तर आपल्या पिकाच्या गरजेनुसार, जमिनीच्या पोतानुसार, हवेचा वेग, हवामानाची स्थिती, म्हणजे आभाळ असेल तर पाण्याचं उत्सर्जन कमी होतं पाण्यातून, वारं असेल तर पाण्याचं उत्सर्जन जास्त होतं. मग जी हवामानाची स्थिती आहे त्यानुसार ते आपण ठरवावं. पण वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय काटेकोर पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आपल्याला एक लक्षात आलं की पाण्याचं नियोजन कसं करायचं, अंतर कसं ठेवायचं. त्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की हे सर्व अवलंबून आहे की कोणत्या प्रकारची आपली जमीन आहे. म्हणजे काळं रान आहे, बुरकट आहे, त्या टाईपची जर जमीन असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा पाणी देण्याचं अंतर आणि किती तास पाणी चालवायचं ह्या वेळा वेगळ्या असू शकतात. यामध्ये मी फक्त एक ॲड करेल की साधारणतः ठरवताना आपण बघायचं की पाणी दिल्यानंतर जर मल्चिंगच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलं तर समजायचं की आपलं पाणी आता एवढा वेळ चाललं पाहिजे. जर ते 15 मिनटात पोहोचलं तर 15 मिनटात संपलं पाहिजे आपलं ड्रीप, आणि त्यासाठी जर 20 मिनटं लागले तर मग आपल्या जमिनीतनी ते नेहमी 20 मिनटं चाललं पाहिजे. तर अशा प्रकारे सुद्धा आपण ठरवू शकतो. सर, पुढचा प्रश्न असा, खतांचे जे व्यवस्थापन आहे, ड्रीपमधून जे आपण खतं देतो, आपला अगोदर बेसल झालाच, परंतु त्यानंतर ड्रीपमधून झाडाच्या अवस्थेनुसार वेगवेगळे खतं द्यायला लागतात. तर ते व्यवस्थापन सर आपण कसे करतो? साधारणपणे मी ICL आणि लोटोफर्ट या 2 कंपन्यांची खतांची शेड्यूल्स फॉलो करतो. शेड्यूल फॉलो करतो म्हणजे जे त्यांचं दिवसाचं स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीने नाही, पिकांची गरज आणि प्रत्येक कंपनीकडे काही स्टार मॉलिक्यूल असतात, त्यावरच त्यांचा अभ्यास करून
वाढीच्या अवस्थेमध्ये 12-61-19-19 म्हणजे फॉस्फरसची ग्रेड वापरतो. फ्लावरिंगच्या काळामध्ये कॅल्शियम, मायक्रोन्युट्रियंट, फॉस्फरस यांच्या ग्रेड्स वापरतो. आणि साईजच्या काळामध्ये परत कॅल्शियम, पोटॅश आणि फॉस्फरसच्या ग्रेड्स वापरतो. आता ते परिस्थितीनुसार व्हरायटीनुसार सुद्धा त्याचे डोसेस वेगवेगळे असू शकतात. तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये साधारणपणे फॉस्फरिक ॲसिड, साईजमध्ये पोटॅश आणि ही सगळी कामं अगोदर केली जातात. म्हणजे फुटवे निघण्यासाठी फॉस्फरसचे बॅक्टेरिया, फॉस्फरिक ॲसिड आणि फॉस्फरस उपलब्ध करणारी काही संजीवक आहेत. म्हणजे अशा पद्धतीने परिपूर्ण काम केल्यानंतर त्याची उपलब्धता वाढते. हे फॉस्फरसच्याच बाबतीत नाही तर पोटॅशचं सुद्धा म्युरेट ऑफ पोटॅश जमिनीतून दिलेलं आहे. त्यानंतर दर महिन्यातून एकदा पोटॅशचे बॅक्टेरिया दिले जातात. पोटॅश ॲब्सॉर्ब करण्यासाठी बायोकी किंवा बायोपोटॅशसारखी पोटॅश ॲब्सॉर्ब करणारी लिक्विड दिले जातात. आणि सरळ पोटॅशचं सोर्स म्हणून जेटा प्लस असेल, तुमचं K44 असेल, अशी मॉलिक्यूल दिली जातात. असं खताचं काही असं विशिष्ट काही शेड्यूल नाही, फक्त वाढीच्या अवस्थेनुसार आपण ते करतो. आणि मदत घेताना ICL आणि लोटोफर्ट ह्या 2 कंपन्यांची मी खतं वापरतो. ती खतं वापरण्याचं कारण असंही, ते लो pH खतं आहेत, त्यांची उपलब्धता जास्त आहे, त्यांचं खतांचे एकरी डोसेस कमी आहेत, म्हणून आपण ते वापरतो. धन्यवाद. एक गोष्ट सांगावीशी वाटते, जसं सरांनी आता जेटा प्लस म्हणून या प्रोडक्टचं नाव घेतलं आहे. 2 वर्ष अगोदर जेव्हा बारामतीमध्ये कृषक हे झालं होतं, कृषकमध्ये आमचा टोमॅटोचा जेव्हा प्लॉट होता, तर त्या ठिकाणी अजित सरांनी जेटा प्लस विकत घेऊन त्यांच्या प्लॉटवर ट्रायल घेतली स्वतः. आणि तेव्हापासूनच मग आमचे हे सुरू झाले आणि त्यांना ते रिझल्ट पटले. आणि त्यानंतरच त्यांनी या भागामध्ये सर्वात पहिला शेतकरी, जेव्हा आमच्या दुकानदारांकडे सुद्धा नव्हतं, तेव्हा यांनी अवेलेबल करून स्वखर्चाने घेऊन येऊन त्याचे रिझल्ट बघितले होते. सर, कोणकोणते रोग आणि कीड येऊ शकतात आपल्या या टोमॅटो पिकावर, आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या उपाययोजना करतो? टोमॅटोमध्ये रसशोषक किडी आणि आळी, नागआळी, पांढरी माशी, ॲसिड्स, जेसिड्स आणि थ्रिप्स या असे 6 ते 7 प्रकारच्या किडींचा उपद्रव होतो. साधारणपणे किडींचा उपद्रव हा वाढीच्या अवस्थेच्या काळात होतो. आणि रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीला जर आपली प्लॉटची तयारी चांगली नसेल, शेणखतं वगैरे चांगली कुजलेली नसेल, किंवा उन्हाचा स्ट्रोक बसला, म्हणजे अशा विविध कारणांनी सुरुवातीला होऊ शकते. त्यानंतर उशिरा येणारा करपा, लवकर येणारा करपा, भुरी, फुलगळ, हे असे विविध रोग आपल्याला येतात. त्याचप्रमाणे सकिंग पेस्टचा अटॅक, म्हणजे जनरली कांद्याचं शिवर असतं आमचं, तर सगळे प्लॉट काही एका वेळेला रिकामे होत नाहीत. टप्प्याटप्प्यात शेजारचे प्लॉट रिकामा होतात. एक प्लॉट रिकामा झाला की अटॅक येतो. मग आपल्या 5-6 वर्षाच्या अनुभवाने ज्या मॉलिक्युलचा ज्या किडीवर रिझल्ट आहे ते त्या पद्धतीने वापरून त्याचं नियंत्रण केलं जातं. पण जास्त म्हणजे स्प्रिंकलरमधून हे नीम ऑइल, करंज ऑइल वगैरे दिल्यामुळं मला ह्या समस्या आता सकिंग पेस्टच्या नाहीच्या बरोबर आहेत. म्हणजे त्यासाठी मला कामच करायला लागत नाही. तर किडींसाठी मी 10व्या दिवशी वेलम फ्लेक्सी एकरी 200 मिली, त्याच्यासोबत इसाबियान, 20व्या दिवशी लिटरला 3 मिलीप्रमाणे बेनिव्हिया, आणि परत 35व्या दिवशी डेलिगेट 200 ml पर एकर असं स्प्रे घेतो. रोगांच्या नियंत्रणासाठी 25व्या दिवशी मेरिऑन, 35व्या दिवशी ॲक्रेसिओ आणि परत 45व्या दिवशी मेरिऑन असे प्रिव्हेंटिव्ह स्प्रे काढले जातात. हे 3 स्प्रे जरी प्रॉपर वेळेत केले तरी जास्त बॅक्टेरियल करप्यासाठी आणि भुरीसाठी काम करावं लागत नाही. ओके, धन्यवाद सर. सर, याच्यामध्ये आपण एक बघतोय की जनरली जेव्हा बाकी टोमॅटो व्हिजिट करतो तेव्हा बांधणीच्या वेळेस आपण वर एक तार बांधलेली बघतो, परंतु इथे तुमच्या 2 बांधलेले आहेत. तर त्याचं काय कारण आहे, ही काय पद्धत आहे आणि ह्यामुळे काय फायदे होतात?
साधारणपणे 3 वर्षापूर्वी असं लक्षात आलं की टोमॅटो बांधल्यानंतर त्याची सेटिंगच झाली नाही. त्यावेळेला आम्ही 4.5-5 फुटावर एकच तार घ्यायचो आणि जे लेबर बांधायला असत तर ते त्यांना किती सांगितलं तरी ते सगळं झाड जवळ घेऊन बांधून टाकतात. अक्षरशः गुडघ्याने झाड उचलून ते बांधतात. तर यावर काय करायचं, तर मग असं लक्षात आलं झाडाची कॅनोपी न डिस्टर्ब करता ही फांदी आहे त्या ठिकाणी जर बांधता आली तर मग त्यातूनच ह्या 2 तारांचं संकल्पना डोक्यात आली. झाडांची कॅनोपी डिस्टर्ब न करता झाडातल्या फांद्यांचं अंतर आहे असं ठेवून फक्त आधारासाठी म्हणून एक सुतळी 20व्या दिवशी लावली जाते. त्यानंतर दर 10 दिवसाच्या टप्प्याने बांधणी केली जाते. तर इथं पाहू शकता आपण झाडाची कॅनोपी कुठेच डिस्टर्ब केलेली नाही आहे आणि आज 32-33 दिवस आहे. आज दुसरी बांधणी चालू आहे. फक्त झाड आहे असं ठेवून आधारासाठी सुतळी लावली जाते. ह्या 2 तारांच्या मेथडमध्ये सुतळीची खूप बचत होते. आपली जी तारांची इन्व्हेस्टमेंट आहे ती साधारण 5-6 वर्षासाठी असते आणि सुतळी महाग आहे. यंदा 6,000 रुपये प्रतिपोत हा रेट आहे त्याचा. त्यामुळं ती सुतळीची पण बचत होते आणि सर्वात महत्त्वाचं जे सेटिंगसाठी आपल्याला काम करावं लागतं किंवा फुलगळ होते, जी लेडीज त्या बांधणारे लेबर जे बांधल्यामुळं तिथं बॅक्टेरियल करप्याचा शिरकाव होतो, त्याने फुलगळ होते. ह्या गोष्टी सगळ्या टाळता येतात. सर्वात टोमॅटो उत्पादन वाढीचं जे रहस्य माझं काय असेल तर त्या बांधणीच्या मेथडमध्ये आहे. अशा पद्धतीने बांधणी केल्यानंतर पहिल्या 1.5 महिन्यापर्यंत अशा पद्धतीची खालच्या तारेवरती बांधणी येते आणि त्यानंतर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ एकदा माल सेट झाल्यावर परत शेंडे जे चालू होतात ती वरच्या तारेला जातात. वरच्या तारेला साधारणपणे 30% सुतळी जाते आणि त्यानंतर 70% सुतळी खालच्या तारेला असते. झाडाचं फिजिकल स्ट्रक्चर न डिस्टर्ब करता ही बांधणी केली जाते. बांधायला साधारणपणे पारंपरिक पद्धतीपेक्षा 50%च लेबरमध्ये ह्या पद्धतीने बांधणी होते. दर 10 दिवसाच्या टप्प्याने बांधल्यामुळं जनरली आपण काय करतो, 45व्या दिवशी 50व्या दिवशी गाडीभर लेबर आणले जातात आणि एकदम ते बांधलं जातं. ती अतिशय चुकीची पद्धत आहे. काळानुसार बदललं पाहिजे. ह्या टप्प्याटप्प्यात बांधल्यामुळं झाडाची फिजिओलॉजी कुठे डिस्टर्ब होत नाही आणि त्याचे परिणाम चांगले मिळतात. ही साधारण ही पद्धत माझं यंदा 4थं वर्ष आहे. सर, आपण बऱ्याच आता जे प्रश्न होते ते तर घेतलेत. यामध्ये एक असं विचारायचं वाटतं की अशा काही इतर बाबी टोमॅटो संदर्भात तुमच्या ज्या तुम्ही स्पेसिफिक करता आणि जे तुम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छिता, अशा काही बाबी आहेत का? हा नक्कीच आहे. उन्हाळी टोमॅटो स्पेशली जर बोलायचं झालं तर उन्हाळी टोमॅटोसाठी अशी कोणतीच कंपनी व्हरायटी डेव्हलप करीत नाही की जी त्याचं ट्रान्सप्लांटिंग उन्हाळ्यात असेल आणि हार्वेस्टिंग पावसाळ्यात असेल. असं कोणतीच स्पेसिफिक व्हरायटी नाही. जे काही करायचं आहे आपल्याला अनुभवानुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हवामानाचा अंदाज अभ्यास करून सगळं काम करायला लागतं. हे चॅलेंज नक्कीच आहे, पण यातून आर्थिक फायदा पण खूप होतो, चांगल्या प्रकारे होतो. तर चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि जनरल पद्धतीपेक्षा चांगली फार्मर प्रॅक्टिस जर ठेवली तर नक्कीच आर्थिक फायदा होतो. माझं वेगळेपण सांगायचं म्हणजे मी न्यूट्रिशनवर अभ्यास करून झाडाचं ब्रिक्स पानांचं वेळोवेळी मोजून झाडांचं ब्रिक्स मोजण्याचं म्हणजे साधारणपणे द्राक्ष डाळिंब बागायतदार झाडाचं ब्रिक्स मेंटेन ठेवतात. त्यामुळं झाडांवर रोग किडींचे अटॅक होत नाहीत. तेच तत्त्व मी पण टोमॅटोमध्ये सांभाळतो. झाडांचं ब्रिक्स जर मेंटेन केलं तर त्यावर सकिंग पेस्ट असेल, तुमचं बुरशी कोणत्या येत नाहीत. आणि याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. मी काही खर्चिक बाब काही सांगत नाही. हे फक्त नॉलेजची गोष्ट आहे. 1,000-1,200 रुपयाला ब्रिक्स मीटर कुठेही मिळतो. त्याचा वापर करायचा कसा तो दुकानदार आपल्याला सांगेल. अतिशय बेसिक गोष्ट आहे. माझं वेगळेपण असं आहे टोमॅटो शेतीचं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून जर प्लॉटमध्ये गेलो तर आपल्याला प्लॉटही हेल्दी दिसतो. गिव्ह अँड टेक म्हणतो ना आपण, की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून जर प्लॉटमध्ये गेलो तर त्याचे पण आपल्यासाठी ॲटिट्यूड चांगलं होतं. त्याचप्रमाणे पानांच्या हेल्थवर मी काम करतो. पानांची ग्रीनरी कशी वाढेल त्यासाठी झिंकचे स्प्रे, परत सगळे स्प्रे आपले प्रिव्हेंटिव्ह असतात, रोगाचे असतील किडीचे असतील. सर्वात महत्त्वाचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी अगोदर व्हेजिटेटिव्ह ग्रोथचे स्प्रे,
अगोदरच काम चालू केलं जातं. सेटिंग बरेचसे शेतकरी सेटिंग होत नाहीत, मग औषधं आणायला जातात. आपलं जर निरीक्षण लहान बारीक सारीक असेल, बारीक सारीक गोष्टींवर, तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये जर फ्लावरिंग निघणं, त्याचे सेटिंग करणं, याच्यासाठी कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, फॉस्फरस याचे जर स्प्रे अगोदर गेले तर कोणत्याच अडचणी येत नाहीत. म्हणजे पोलिओचा डोस कसा आपण अगोदर देतो, त्यानंतर पोलिओ झाल्यानंतर त्याचा काही उपयोग नाही. अशा पद्धतीने प्रिव्हेंटिव्हमध्ये जर काम केलं तर त्याचे बेनिफिट तुमच्या समोर आहेत आत्ता जे दिसत आहेत. आणि राहिलं 4000 कॅरेट आपण एकरी काढतो, तर त्याचं रहस्य काय आहे की साईजवर काम अगोदरच चालू करतो. लिंबाच्या आसपासची साईज प्लॉटमध्ये दिसायला लागल्यावर साईजची आपण चालू करतो मटेरियल. त्यामुळं एक एक टोमॅटोची साईज वाढल्यामुळं पर्यायाने यील्ड पण वाढून जातं. प्रत्येक टोमॅटोची साईज चांगली असल्यामुळं मॅक्झिमम उत्पन्न गाठणं आपल्याला हे होतं. परत सर्वात महत्त्वाचं, आम्ही याचे हे टोमॅटो पीक निघाल्यानंतर याच्यामध्ये परत काकडी, वेलवर्गी असं काही घेत नाही. ह्याच बेडवर डायरेक्ट ताक टाकून हिरवळीचं खत आपण करतो. धरणी मातेचं दूध प्या, रक्त पिऊ नका, ह्या उक्तीप्रमाणे टोमॅटोने आपल्याला भरपूर काही दिलं आहे त्या जमिनीने, तर तिला परत रिटर्न करण्यासाठी आपण तागाचं पण त्याच्यामध्ये दरवर्षी करतोच. आणि अशा प्रकारे सूक्ष्म निरीक्षण, प्री प्लॅनिंग, चांगले इनपुट्स, तज्ज्ञ मंडळींच्या वेळोवेळी भेटीगाठी, विविध ठिकाणी प्लॉट पाहणं, जाऊन प्रत्यक्ष नवीन नवीन व्हरायटींची माहिती घेणं, नवीन टोमॅटोमध्ये काय कोणाची शेतकऱ्यांची मित्रांची आपल्या प्रॅक्टिस असेल तर ती समजावून घेणं, ह्या गोष्टी केल्यामुळं त्याचा नक्कीच फायदा होतो. धन्यवाद. एक बाब जी खरंच कधी न विसरण्यासारखी अजित सरांनी जी बोलली आत्ता की या धरणी मातेचं दूध पिया, रक्त पिऊ नका, ते खूपच महत्त्वाचा तो एक दृष्टिकोन आहे मी तर म्हणेल. आणि सर आता एक शेवटचा प्रश्न की जे टोमॅटो नोंदवही आहे तर त्याबद्दल आपलं काय मत आहे किंवा त्याचे काय बेनिफिट आपल्याला वाटतात की शेतकऱ्यांना मिळू शकतील? तर सर्वप्रथम टोमॅटो नोंदवही जी आहे ती अतिशय युनिक संकल्पना आहे. बरेचसे शेतकरी स्वतःचा डाटा मेंटेन करत नाहीत. त्यामुळं पुढच्या वर्षी परत कोणाला तरी फोन करून विचारायला लागतं, ह्या औषधाला, ह्या किडीसाठी काय औषध घेऊ. आणि प्रत्येक जाणकार शेतकरी काय सगळ्यांना मदत करत नाही काही. मग डाटा मेंटेन करणं म्हणजे खतं, औषधं, रोग, किडी यांचं ते माहिती आपल्यापर्यंत त्या नोंदवहीतून येते. पण वेळेत जे कारवाई व्हायला पाहिजे त्याचे पण त्यात ते मुद्दे दिलेले आहेत. चांगल्या शेतकऱ्यांची साधारण 20 शेतकऱ्यांची त्यामध्ये मनोगत आहेत. मग ते आपल्याला एक आधार देण्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे ती. आणि त्याचप्रमाणे डाटा मेंटेन राहणं म्हणजे जर दरवर्षी नोंदवही वापरली तर आपल्याला विशेष लक्षात ठेवण्याची गरज नाही, बाबा ह्या वर्षी इतके कॅरेट गेले ते ह्या वर्षी, आणि त्याचा नक्कीच उत्पादन वाढीसाठी पण फायदा होईल. तीच वही कोणाच्या तरी अभ्यासासाठी पण कामाला येईल. आणि आपलं मॉडेल आपल्याला अजून सक्षम आणि चांगलं करता येईल. त्याचप्रमाणे नोंदवही ही संकल्पना माझी गणेश नाझिरकर यांची जी संकल्पना आहे त्यांना मी असं एक मागणी करेन की त्यांनी त्याच्या ॲपबद्दल पण विचार करावा. कारण आता शेतकरी स्मार्ट होत चाललेत. पटकन अँड्रॉइड ॲप ओपन केलं त्यावरती जरी असलं तरी त्याची रिचेबिलिटी त्या वहीची भरपूर पोहोचेल. ही अतिशय चांगली संकल्पना आहे. प्रत्येक टोमॅटो बागायतदाराकडं ही वही पाहिजेच, ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला काहीच माहीत नाही तर त्याला रेडी डाटा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. नक्कीच उत्पादन वाढीसाठी आणि आपलं आर्थिक सामाजिक स्थान उंच करण्यासाठी ती वही नक्कीच मदत करेल. नोंदवहीच्या टीमला अशा पद्धतीची संकल्पना राबवल्याबद्दल धन्यवाद. ओके, तर आपल्याकडे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाईव्ह प्रश्न आलेले आहेत. त्यापैकी काही प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करू. टोमॅटोवरील व्हायरस आणि करपा याचे नियोजन कसे करता आणि कोणती फवारणी घेता याची सविस्तर माहिती द्यावी. तर
सर, टोमॅटोवरील व्हायरस आणि करपा एक थोडक्यात फक्त एका मिनिटात, कारण आपण हां. वेळेचाही अभाव आहे. व्हायरस नियंत्रण ही अतिशय यंदा ककुंबर मोझॅक व्हायरस म्हणजे CMVचं टोमॅटोवर खूप प्रादुर्भाव आहे. चांगल्या टोमॅटोच्या पॉकेटमध्ये ह्या व्हायरसचा खूप प्रादुर्भाव झाला आहे. तर त्याच्यासाठी सकिंग पेस्ट नियंत्रणात ठेवणं, नर्सरीमधून CMVची लागण होऊ न देणं नर्सरीमध्ये, आणि रोगमुक्तच सीड वापरणं, इतक्याच गोष्टी आपल्या हातात आहेत. त्याचप्रमाणे करपा रोगासाठी 25, 35 आणि 45 या दिवशी मेरिऑन ॲग्रेसिव्ह मेरिऑन एकरी 80 ml स्प्रे जरी वेळेत गेले तरी ते पुरेसे होतात. त्याचबरोबर करपा नियंत्रणासाठी फॉस्फरस पोटॅशचे लेवल भरपूर ठेवणं हे पण पुरेसं आहे. सर्वात महत्त्वाचं जे अजित सरांनी सांगितलं आहे, आत्ता वेबिनार सुरू असताना मध्यंतरी त्यांनी सांगितलं होतं, सुरुवातीचंच सांगितलं की एकदा नर्सरीकडे रोप बुक केल्यानंतर आपण फक्त डायरेक्ट शेवटच्या दिवशी न जाता आपल्या व्हिजिट कमीत कमी 2 ते 3 व्हिजिट झाल्या पाहिजे. त्याचं कारण आपल्याला आत्ता लक्षात येतं आहे की जो व्हायरस आहे, जो टोमॅटोवरील आपण व्हायरस म्हणतो TMV, तो नर्सरीच्या अवस्थेपासूनच आपल्या रोपांवर नसला पाहिजे, ही सुद्धा काळजी घेणं तेवढीच महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर जो करपा येतो तो रेग्युलर औषध त्यांनी सांगितलेच, पण त्यामध्ये मी एक ॲडिशन करेल की माझाच ॲग्रोवनसोबत, ॲग्रोवन मार्टसोबत आत्ता एक फेसबुक लाईव्ह झाला होता स्पेशली करप्याविषयी. तो न्यूट्रिशनमुळे जी करपा सदृश्य स्थिती येते त्या संदर्भात तो लाईव्ह होता. मी सगळ्यांना सजेस्ट करेल की एकदा तो लाईव्ह बघून घ्या, तो टोमॅटोसाठी तुमचा खूप महत्त्वाचा असेल. आणि सर, एक अजून महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये जो दिसतोय की पांढरी माशी आणि अळी यांच्यासाठी काय नियोजन करावे, तर सरांकडे माईक देण्या अगोदर मी एक सांगू इच्छितो की सरांनी हा एक प्रश्न थोडा बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. त्यामध्ये ते अजून ॲडिशन करतीलच, परंतु सकिंग पेस्ट आणि यांच्यासाठी त्यांनी स्प्रिंकलरचा ते कसा वापर करतात याविषयी सविस्तर सांगितले होते. त्या पुढं जाऊन अळीसाठी आणि ह्या गोष्टींसाठी ट्रॅप वगैरेचा कसा वापर करतात त्यावर थोडं ऐकू. पांढरी माशी आणि अळी ह्या आता तितक्याशा गोष्टी राहिलेल्या नाहीत कंट्रोल करणं. त्यासाठी आपण येलो स्टिकी ट्रॅप्स, नागाळी टुटा ॲब्सोल्युटासाठी डेल्टा ट्रॅप्स आणि अळीसाठी फेरोमोन ट्रॅप्स वापरलेले आहेत. त्याचप्रमाणे सेटिंगच्या काळामध्ये कोरोजनसारखी औषधं घेतली तरी अळीला अटॅक अळीचा अटकाव होऊ शकतो. चांगल्या क्वालिटीचं मल्चिंग वापरण्याचं हे पण एक कारण आहे. रिफ्लेक्शनमुळे सकिंग पेस्ट येत नाहीत, मग तुमची पांढरी माशी असो, नागाळी असो, लाल कोळी असो, याचे फ्लाईज आपल्या पिकाकडे येत नाहीत. तर अशा प्रकारे नुसतं केमिकलवर भर न देता फार्मर प्रॅक्टिसेस म्हणजे जे ट्रॅप लावणे आहेत, मल्चिंग पेपर चांगले लावणे आहेत, स्प्रिंकलरमधून नीम ऑइल देणे आहेत, ह्या गोष्टींनी सुद्धा कंट्रोल करता येऊ शकतं. धन्यवाद सर. या व्यतिरिक्त जर अजून काही आपले प्रश्न असतील की आपली इच्छा असेल की अजित सरांनी त्यावर अजून मार्गदर्शन करावं, तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल की एकतर स्क्रीनवर आपल्याला फ्रूटवाला बागायतदार यांचा नंबर दिसत असेल. त्या व्यतिरिक्त ॲक्झॉन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वेबसाईटवर जाऊन किंवा गुगलमध्ये जरी सर्च केलं तरी आमचा कस्टमर केअर नंबर दिसतो, ईमेल ID दिसतो, तुम्ही फोन करू शकता. आणि आमचा प्रयास असेल की तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांचं एक पूर्ण प्रकारे समाधान करणं आणि ॲक्झॉन ॲग्रो आणि फ्रूटवाला बागायतदार यांच्या माध्यमातून ते समाधान करणं हा एक आमचा प्रयास असेल. तर धन्यवाद सर, आपण एवढा अनमोल वेळ दिला आणि सर्व शेतकऱ्यांना आपल्या या फार्मिंग प्रॅक्टिसेसविषयी माहिती दिली. तर मी पंचानन इंगळे, ॲक्झॉन ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि फ्रूटवाला बागायतदार यांच्यातर्फे आपले आभार मानतो. सर्व शेतकरी बंधू जे जॉईन झालेले आहेत त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि हा फेसबुक लाईव्ह येथेच संपवतो. धन्यवाद.